नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण क्षमापण प्रार्थना का करायची आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. आपण जन्माला आल्यापासून आपल्या हातून अनेक वेळा कळत नकळत चुका होत असतात. कधीकधी परिस्थितीनुसार आपल्याला तसं वागावं लागतं, तर कधी लोकांच्या वागणुकीनुसार चुकीचं कधी वागावं लागतं. कधीकधी मनात नसताना सुद्धा अनेकांबरोबर आपण चुकीचे वागत असतो. कधीकधी आपल्याला अनेक वेळा गैरसमज होत असतात आणि त्यानुसार आपण वागत असतो. आपल्याकडे येणारी चुकीची वागणूक आपण त्यानुसार प्रतिसाद देत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरनं हा खेळ सतत सुरूच असतो. आपल्या वागणुकीतून अनेकांचे मन दुखवले जाते. तसेच चेष्टा मस्करी मध्ये सुद्धा आपण एखाद्याला टोमणा मारतो किंवा त्यांच्या मनाला लागेल असं मुद्दामूनही केलं जातं. तर तसं कधी मनात नसतानाही पुढच्या व्यक्तीला त्या गोष्टी मनाला लागू शकतात. याचा आपण कधी विचार करतो का? अशा अनेक चुका आपल्या हातून होत असतात. म्हणून आपल्याला जमेल तेवढे हे मेडिटेशन ऐकायचे आहे व त्या चुका डोळ्यासमोर आणून त्या गोष्टींचे अनुकरण करून त्या गोष्टी पुन्हा होणार नाही. अंतर्मनातून त्या गोष्टींची माफी मागायची आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक कामांमध्ये अडथळे येतात, ते दूर करण्यासाठी ही क्षमापण प्रार्थना उपयुक्त ठरणार आहे. या पुढील जन्मीसुद्धा तुम्हाला त्रास कमी होईल. प्रत्येक जन्मातील काही दोष असतात, तर ते दूर करण्यासाठी क्षमापण प्रार्थना नित्यनियमाने ऐकणे फार महत्त्वाचे आहे. जीवन परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला एक सपोर्ट म्हणून क्षमापण प्रार्थना दिलेली आहे. मग रोज काहीतरी चुका करायच्या आणि क्षमापण प्रार्थना करायची, तर असे वागून चालणार नाही. ज्या चुका आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पुन्हा होणार नाही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर मनापासून त्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे. आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचित होऊन आपले शरीर पूर्णपणे निगेटिव्ह होत असतं. आपले 7 चक्र निगेटिव्ह होत असतात. आपला ऑरा निगेटिव्ह होत असतो. अनेकांचे नकारात्मक विचार सूक्ष्म रूपाने घडलेल्या घटना आपण संचित करून ठेवत असतो आणि त्याचा त्रास आपण करून घेतो. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला प्रगती करायची आहे, काहीतरी यश मिळवायचं आहे, काहीतरी टार्गेट पूर्ण करायचं आहे, अशा वेळेस आपली ती कामं पूर्ण होत नाही. म्हणजे कुठेतरी तुम्हीच संचित केलेल्याच गोष्टी तुम्हालाच रिटर्न मिळत असतात. म्हणून आपल्याला ही क्षमापण प्रार्थनेचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे आणि त्याच चुका आपल्या हातून होणार नाही याची जाणीव ठेवायची आहे. आज सॉरी म्हणायचं आणि उद्या पुन्हा त्याच गोष्टी करायचं ह्याला महत्त्व नसतं. म्हणून अंतर्मनातून त्या घटनेला डिलीट करणं महत्त्वाचं आहे आणि तो प्रसंग, ती घटना पुन्हा कधी होणार नाही ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. घटना घडणारच आहेत, पण त्या आपण सकारात्मक गोष्टीतनं घडवू शकतो, हे आपल्या हातात आहे. राग आला तर कंट्रोलमध्ये राहणं आणि आपल्या मुखातून कोणाला शाप न देणं, निगेटिव्ह न बोलणं, टोमणे न मारणं, वाईट कमेंट करणं, गॉसिपिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला ह्या सगळे गुण आपल्याला स्वीकारायचे आहेत. अवगुणांना बाय करायचं आहे आणि सकारात्मक गोष्टींना स्वीकार करायचा आहे. ही संपूर्ण क्षमापण प्रार्थनाचे महत्त्व काय आहे हे मनामध्ये बिंबवायचे आहे. श्री स्वामी समर्थ.